दादांची साधारणतः अपेक्षा अशी आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली अनेक वर्ष ते काम करतायत आणि खरं पाहता या शहरात ते शिल्पकार आहेत, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे। परंतु एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांची एक ही भरारी आहे आणि या भरारीला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा। रणनीती दादांची ही पहिल्यापासून अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे। चांगल्या चारित्र्याच्या नगरसेवकाला, नगरसेविकेला जे लोकांमध्ये आहे, लोकांचे प्रश्न जाणतात, लोकांमध्ये मिसळतात, लोकांसाठी काम करतात, अहोरात्र कार्यरत असतात, अशाच माणसाला ताकद द्यायचं काम पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, अर्थात महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता असेल तर चुकीच्या माणसाला कधी दादा ताकद देत नाही, चुकीच्या माणसाच्या मागे कधी उभं राहत नाही। आपल्याला माहित असेल की वेळ प्रसंगी ते आपल्या मंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यायला सांगतात किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला राजीनामा द्यायला सांगतात जर चुकीचं काय आढळलं तर। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निर्माण होण्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न आहेत। अर्थात आता आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत, तर महायुतीमध्ये उद्या ज्या महायुतीच्या अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्या महायुतीच्या माध्यमातून जो काही निर्णय ही मंडळी घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही पुढील निवडणुकीला सामोरं जाऊ।